परंतु ज्या दिवशी वसंत मोरे रिंगणात उतरणार त्या दिवशी खऱ्या अर्थाने रंगत पुण्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीत येईल आणि मग ठरवू आपण निवडणूक कशी एकतर्फी होते ते आपण पाहू। निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी, अशा आशयाची पोस्ट वसंत मोरेंनी शेअर केली आहे। या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। पण ही पोस्ट शेअर करण्यामागे नेमकं कारण काय? वसंत मोरेंनी नेमका कुणाला इशारा दिलाय? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून पाहूयात। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। याच पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक राजकीय घडामोडी होत आहेत। मनसेला रामराम ठोकल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा एकीकडे असताना दुसरीकडे बुधवारी रात्री त्यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे, जी पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। बेशक ये शहर है तुम्हारा, लेकिन महोदय जी आपके शहर में दबदबा है हमारा। तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी, असा मजकूर लिहित एक पोस्ट वसंत मोरेंनी फेसबुकवर शेअर केली आहे। या पोस्टमध्ये वसंत मोरे यांनी एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे। या व्हिडिओला असणारं बॅकग्राऊंड म्युझिक आणि डायलॉग बरंच काही सांगून जात आहे। देखिए जी, ये शहर है तुम्हारा, लेकिन इस शहर में दबदबा है हमारा, असा बॅकग्राऊंड असणारा व्हिडिओ सध्या प्रचंड चर्चेत आहे। या पोस्ट मागील कारण काय? परंतु ज्या दिवशी वसंत मोरे रिंगणात उतरणार त्या दिवशी खऱ्या अर्थाने रंगत पुण्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीत येईल आणि मग ठरवू आपण निवडणूक कशी एकतर्फी होते ते आपण पाहू। नेते असे असतात की पक्ष सोडताना या जागेवर आपला एकतर्फी विजय होईल असा विश्वास महायुतीला आहे, पण ही लढत एकतर्फी होईल असा दावाही वसंत मोरेंनी केला आहे। त्यामुळे हा इशारा वसंत मोरेंनी महायुतीला दिलाय का मवियाला, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे। वसंत मोरे यांनी अनेक पक्षातील बड्या नेत्यांची भेट घेतली। या भेटीनंतरही लोकसभा निवडणूक लढवण्यावर वसंत मोरे ठाम आहेत। त्यामुळे वसंत मोरे नेमके कुठल्या पक्षात प्रवेश करतात की अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढतात हे अद्यापही अस्पष्ट आहे। पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली, तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांचं नाव निश्चित करण्यात आलंय। त्यामुळे तात्यांच्या या फेसबुक पोस्टमुळे आता सस्पेन्स वाढलाय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता वसंत मोरेंची भूमिका काय असणार? ते अपक्ष उमेदवार म्हणून लढणार का? पुण्यात तिरंगी लढत होणार का? हे पाहणंच आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।